विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी गंगाधर हंडे आणि आपल्या सर्वांचे या आपल्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करत आहे. तर मित्रहो, बोर्ड परीक्षांच्या धर्तीवर इतिहास व राज्यशास्त्र या विषयाच्या 10 सराव प्रश्नपत्रिका आपण या चॅनलवर अपलोड करणार आहोत, जेणेकरून बोर्ड परीक्षामध्ये इतिहास व राज्यशास्त्र हा जो 40 गुणांची प्रश्नपत्रिका आहे ही विद्यार्थ्यांना अधिकाधिक सोपी जावी यासाठी आपण इथून पुढे सर्व घटकावर आधारित 10 सराव प्रश्नपत्रिका आपण अपलोड करणार आहोत. त्यामध्ये अगोदर आपण ही सराव प्रश्नपत्रिका उत्तरा विरहित आपण अपलोड करणार आहोत आणि तीच प्रश्नपत्रिका परत 2 दिवसांनी उत्तरासहित अपलोड करणार आहोत. तरी 10वी इयत्तेमध्ये इतिहास व राज्यशास्त्र या विषयामध्ये अधिकाधिक गुण मिळवण्यासाठी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तर आज आपण सराव प्रश्नपत्रिका 1 उत्तरासहित या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची असून त्यासाठी 2 तासाचा कालावधी दिलेला आहे. त्यामधील प्रश्न पहिला अ जो आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. हा प्रश्न 3 गुणांसाठी असेल. त्यामध्ये पहिले जे विधान आहे ते म्हणजे जगातील सर्वात प्राचीन शिलालेख टिंबटिंब संग्रहालयात ठेवलेला आहे. जगातील सर्वात प्राचीन शिलालेख टिंबटिंब संग्रहालयात ठेवलेला आहे. यासाठी पर्याय आहेत अ इंग्लंडच्या, ब अमेरिकेच्या, क जर्मनीच्या आणि ड फ्रान्सच्या. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड फ्रान्सच्या. त्यानंतर दुसरे जे विधान आहे ते म्हणजे टिंबटिंब हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र होय. यासाठी पर्याय आहेत अ दीनबंधू, ब प्रभाकर, ड केसरी आणि क दर्पण. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क दर्पण. त्यानंतर तिसरे जे विधान आहे ते म्हणजे भाऊसाहेबांची बखर या बखरीत टिंबटिंब लढाईचे वर्णन आहे. त्यासाठी पर्याय आहेत अ रायगडच्या, ब पानिपतच्या तिसऱ्या, क प्लासीच्या आणि ड वसईच्या. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब पानिपतच्या तिसऱ्या. त्यानंतर प्रश्न पहिला ब जो आहे तो म्हणजे पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा. हा प्रश्न 3 गुणांचा आहे. यामध्ये 3 गट दिले जातील. प्रत्येक गटात एक चुकीची जोडी असेल. पहिला गट जो आहे त्यामध्ये हेरोडोटस ग्रीस, सीमा द बोआ जर्मनी, मायकेल फुको फ्रान्स आणि रेने देकार्त फ्रान्स. तर यापैकी चुकीची जोडी जी आहे ती म्हणजे सीमा द बोआ जर्मनी. त्यानंतर दुसरे जो गट आहे तो म्हणजे 1 लाल किल्ला उदयपूर, 2 जंतर मंतर जयपूर, 3 बद्रेश्वर मंदिर तंजावर आणि 4 कॅपिटल कॉम्प्लेक्स चंदीगड. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लाल किल्ला उदयपूर. त्यानंतर तिसरा जो गट आहे तो म्हणजे 1 प्रभाकर आचार्य प्रल्हाद केशवात्रे, 2 दर्पण बाळशास्त्री जांभेकर, 3 दीनबंधू कृष्णराव भालेकर आणि 4 केसरी बाळ गंगाधर टिळक. तर यापैकी चुकीची जोडी जी आहे ती म्हणजे प्रभाकर आचार्य प्रके अत्रे. त्यानंतर प्रश्न दुसरा अ जो आहे तो म्हणजे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. या ठिकाणी 3 कृती दिलेल्या असतील त्यापैकी आपणास 2 कृती करावयाच्या आहेत. हा प्रश्न 4 गुणांचा आहे. त्यामध्ये पहिली जी कृती आहे ती म्हणजे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. तर या ठिकाणी आपणास संकल्पना चित्र दिलेलं आहे ज्ञानोदयचे विशेष व छापलेल्या बातम्या. त्यामध्ये पहिली जी बातमी आहे ती म्हणजे 1857च्या संघर्षाच्या बातम्या. त्यानंतर दुसरी आहे दुसरा विशेष किंवा छापलेल्या बातम्या आहेत की भारतात पहिली रेल्वे सुरू झाली. त्यानंतर तिसरा पहिल्यांदा चित्र छापणारे वृत्तपत्र आणि चौथा जो विशेष आहे तो म्हणजे आशिया व युरोप खंडाचे नकाशे छापले. हे ज्ञानोदयचे विशेष व छापलेल्या बातम्या आहेत. त्यानंतर दुसरे जे संकल्पना चित्र आहे ते आपण पाहूया. दुसरे संकल्पना चित्र आहे भारतातील जागतिक नैसर्गिक वारसा स्थळे. तर यासाठी पर्याय अ पहिला जो पर्याय आहे तो म्हणजे मानव वन्यजीव अभयारण्य. त्यानंतर दुसरा पर्याय सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, तिसरा पर्याय पश्चिम घाट आणि चौथा जो घटक आहे तो म्हणजे केवलदेव राष्ट्रीय उद्यान.
त्यानंतर तिसरे संकल्पना चित्र आहे ते म्हणजे राष्ट्रवादी इतिहासकार. राष्ट्रवादी इतिहासकार त्यामध्ये पहिले जे आहेत ते म्हणजे महादेव गोविंद रानडे, त्यानंतर दुसरे आहेत रामकृष्ण गोपाळ भंडारकर, त्यानंतर तिसरे आहेत विनायक दामोदर सावरकर आणि चौथे जे आहेत ते म्हणजे विष्णुशास्त्री चिपळूणकर. तर मित्र, अशाच प्रकारे आपण 10 प्रश्नपत्रिका या चॅनलवर अपलोड करणार आहोत. त्यामुळे परत सांगतो, आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. त्यानंतर प्रश्न दुसरा ब जो आहे तो म्हणजे टिपा लिहा. कोणत्याही 2 टिपा आपणास लिहायच्या आहेत. हा प्रश्न 4 गुणांचा असेल. त्यामध्ये पहिली टिप जी आहे ती म्हणजे ॲनल्स प्रणाली. तर याचे उत्तर 1. राजकीय अभ्यासाबरोबर स्थानिक लोक, तत्कालीन हवामान, व्यापार, शेती, तंत्रज्ञान, दळणवळण व संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता याचाही अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले. या विचारप्रणालीलाच ॲनल्स प्रणाली असे म्हणतात. त्यानंतर 2. ॲनल्स म्हणजे वार्षिक इतिवृत्त. घटना ज्या काळात घडली तिचा केवळ राजकीय नव्हे तर तत्कालीन सामाजिक, आर्थिक इत्यादी सर्वांगीण अभ्यास केला पाहिजे असे मानणारी ॲनल्स प्रणाली फ्रेंच इतिहासकारांनी प्रथम विकसित केली. अशा प्रकारे ॲनल्स प्रणाली यावर आपण टिप लिहावी. त्यानंतर दुसरी जी टिप आहे ती म्हणजे वंचिताचा इतिहास. तर याचे उत्तर 1. समाजाने ज्यांना सर्व अधिकारापासून वंचित ठेवले, उपेक्षित ठेवले अशा समूहांचा इतिहासालाच वंचिताचा इतिहास असे म्हणतात. त्यानंतर 2. मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून वंचिताच्या इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू झाली. त्यानंतर 3. इटालियन तत्त्वज्ञ अँटोनियो ग्रामची याने इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांपासून करण्याची कल्पना मांडली. त्यानंतर 4. भारतात महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनात वंचिताच्या इतिहासाचा विचार दिसून येतो. लोकपरंपरा हे वंचिताच्या इतिहास लेखनाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते. पुढील जे आहे ते म्हणजे बेंगॉल गॅजेट. त्यामध्ये याचे उत्तर 1. बेंगॉल गॅजेट हे भारतातील पहिले वृत्तपत्र होय. जेम्स ऑगस्टस हिकी या आयरिश व्यक्तीने हे वृत्तपत्र सुरू केले. त्यानंतर 2. 29 जानेवारी 1780 रोजी हे वृत्तपत्र कोलकाता येथे सुरू करण्यात आले. हे वृत्तपत्र इंग्रजी भाषेत होते. त्यानंतर 3. कोलकाता जनरल ॲडव्हर्टायझर्स या नावाने ते ओळखले जात असे. 4. बेंगॉल गॅजेट हे भारतातील वृत्तसृष्टीचा पाया घातला. त्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे तो म्हणजे खालील विधाने सहकारण स्पष्ट करा. या ठिकाणी कोणतेही 2 विधाने आपणास सहकारण स्पष्ट करावायचे. हा प्रश्न 4 गुणांसाठी असेल. त्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे दूरदर्शन आणि इतिहास यांचे जवळचे नाते आहे. तर याचे उत्तर 1. इतिहासाची आवड निर्माण करण्यात दूरदर्शन महत्त्वाचे कार्य करते. ऐतिहासिक व पौराणिक विचारावरील मालिका सादर करताना इतिहासाचा सूक्ष्म अभ्यास करावा लागतो. त्यानंतर 2. भारत एक खोज, राजा शिवछत्रपती, रामायण, महाभारत अशा ऐतिहासिक व पौराणिक मालिका लोकप्रिय झाल्या होत्या आणि या मालिका तयार करताना तत्कालीन परिस्थिती, पोशाख, वागण्याच्या पद्धती, भाषा याची माहिती असणाऱ्या इतिहास तज्ज्ञांची गरज असते. त्यानंतर 3. खेळाडू, साहित्यिक, युद्ध, ऐतिहासिक प्रसंग, किल्ले, प्राणी जगत यांची माहिती सादर करतानाही त्याचा इतिहास सांगावा लागतो. त्यानंतर 4. सामाजिक प्रश्नाची मांडणी असो वा शिक्षण, अर्थकारण, आरोग्य इत्यादी विचारावरील चर्चा असोत, प्रत्येक ठिकाणी त्यासंबंधी भूतकाळातील घटनांचे दाखले द्यावे लागतात. इतिहासाच्या या आवश्यकतेमुळेच दूरदर्शन व इतिहास यांचे जवळचे नाते आहे हे सिद्ध होते. त्यानंतर दुसरा जो विधान आहे ते म्हणजे इतिहासाचा तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. तर याचे उत्तर
एक, लाखो वर्षाच्या वाटचालीत मानव प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यात नवनवीन कौशल्य अवगत करीत गेला. 2, दगडापासून हत्यार तयार करणे, शेतीचे तंत्र अशी वाटचाल करीत तो विज्ञान युगात आला. त्यानंतर 3, कृषी उत्पादन, वस्तूचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादीमध्ये बदल होत गेले. यांत्रिकरणामुळे उत्पादन वाढले. ही सर्व प्रगती समजून घेण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावाच लागतो. त्यानंतर पुढील जे विधान आहे ते म्हणजे 18व्या शतकात इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेले. तर याचे उत्तर 1, 18व्या शतकात युरोपात तत्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रामध्ये खूप प्रगती झाली. 2, वैज्ञानिक पद्धतीचा विकास झाला. 3, वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून सामाजिक व ऐतिहासिक वास्तवाचाही अभ्यास करता येणे शक्य आहे असा विश्वास विचारवंतांना वाटू लागला. आणि 4, पुढील काळात युरोप आणि अमेरिकेत इतिहास व इतिहासलेखन यासंबंधी मोठ्या प्रमाणात विचारमंथन झाले. यामुळे अतिरंजितता, भाबडेपणा जाऊन इतिहासामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेले. त्यानंतर चौथे जे विधान आहे ते म्हणजे प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. तर याचे उत्तर 1, इंग्रजी शिक्षणाने भारतीयात निर्माण झालेल्या आत्मजाणीवेने राष्ट्रवादी इतिहास लेखनास प्रवृत्त केले. त्यानंतर 2, ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या भारताच्या पूर्वग्रह दूषित इतिहासाला भारताच्या विविध प्रांतातील इतिहास लेखनाने विरोध केला. त्यानंतर 2, आपला प्रादेशिक वैशिष्ट्याकडे इतिहासकारांचे लक्ष वेधले गेले. आणि 3, तरीही जेम्स मिलच्या लेखनात वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव जाणवतो. आणि 4, भारतीय संस्कृतीच्या विविध पैलू संबंधीचा त्याचा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन या ग्रंथातून स्पष्टपणे व्यक्त होताना आपणास दिसतो. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न 4, पुढील उतारा वाचून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. हा प्रश्न 4 गुणांसाठी असेल आणि त्यासाठी आपण हा उतारा निवडलेला आहे. या उतार्यावर आधारित प्रश्न पहिला जो आहे तो म्हणजे जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय कोठे सापडले व ते कोणी शोधले. तर याचे उत्तर जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय मेसोपोटेमियातील ऊर या शहरात सापडले. 2, ब्रिटिश पुरातत्वज्ञ सर लिओनार्ड उली यांना ऊर या प्राचीन शहराचे उत्खनन करताना या संग्रहालयाचा शोध लागला. त्यानंतर या उतार्यावरील दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे हे संग्रहालय कोणी बांधले होते. त्यानंतर याचे उत्तर आहे मेसोपोटेमिया राजाची राजकन्या एनिगॉल्डी हिने ऊर येथील हे संग्रहालय बांधले होते. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे या संग्रहालयाचा विशेष कोणता होता. तर याचे उत्तर या संग्रहालयात सापडलेल्या प्राचीन वस्तूसोबत त्या वस्तूचे सविस्तर वर्णन करणाऱ्या मातीच्या वाटिका म्हणजेच अक्षरे कोरलेल्या मातीच्या पाट्या होत्या. हा या संग्रहालयाचा विशेष होता. त्यानंतर प्रश्न 5वा जो आहे तो म्हणजे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणताही 2 प्रश्न आपणास या ठिकाणी सोडवायचे आहेत. हा प्रश्न 6 गुणांचा असेल. त्यामध्ये पहिले जे विधान प्रश्न आहे तो म्हणजे इतिहासाचार्य विका राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा. तर याचे उत्तर भाषाशास्त्र, उत्पत्तीशास्त्र आणि इतिहास लेखन यात मूलभूत संशोधन करणाऱ्या विका राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान आपणास पुढील प्रमाणे सांगता येईल. त्यामध्ये 1, राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड संपादित केले. त्यानंतर 2, इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवन दर्शन होय हा विचार त्यांनी मांडला. त्यानंतर 3, केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरांसाठी केलेले कट कारस्थाने आणि युद्ध यांच्याच हकीकती म्हणजेच इतिहास नव्हे असे त्यांचे मत होते. त्यानंतर 4, आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे हा विचार त्यांनी भारतीय इतिहासकारांना दिला. आणि 5, अस्सल कागदपत्रांच्या आधारे इतिहास लिहिला गेला पाहिजे याबाबत ते आग्रही होते.
त्यानंतर 6वा जो मुद्दा आहे तो म्हणजे स्थल, काल व व्यक्ती या त्रयीने बद्ध झालेल्या मानवी प्रसंगाचे वर्णन इतिहास लेखनात असायला हवे असे त्यांचे मत होते. इतिहासाचार्य राजवाडे यांनी केलेले ऐतिहासिक लेखन व मांडलेली मते ही इतिहास लेखनाला दिलेली मोठे योगदान आहे. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी कसा सहसंबंध असतो. तर याचे उत्तर, इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे ज्ञान प्राप्त होते. या ज्ञानाचा उपयोग वर्तमान आणि भविष्य काळात सर्व लोकांना कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहास लेखनात केला जातो. उपयोजित इतिहास लेखनाचा वर्तमान काळाशी पुढील प्रमाणे सहसंबंध असतो. त्यामध्ये 1. भूतकाळातील घटनांच्या आधारावर मानव वर्तमान काळातील वाटचाल निश्चित करतो. त्यानंतर 2. आपल्या पूर्वजांचे कर्तव्य, त्यांचा वारसा याबद्दल त्यांच्या मनात कुतूहल आणि आत्मीयता असते. या वारशांचा इतिहास, पूर्वजांनी निर्मिलेल्या कलाकृती, परंपरा याचे ज्ञान उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाने वर्तमानात मानवाला मिळते. उपयोजित इतिहासाच्या आधारे या मूर्त आणि अमूर्त वारसांचे जतन करता येते. त्यानंतर 3. उपयोजित इतिहासाद्वारे वर्तमानातील सामाजिक आव्हानावर उपाययोजना करणे शक्य होते. वर्तमानातील समस्यांची सोडवणूक करता येते. त्यानंतर 4. भूतकालीन अनुभवावरून वर्तमानात सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे शक्य होते. आणि 5वा जो मुद्दा आहे तो म्हणजे उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाच्या आधारे वर्तमान काळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्य काळासाठी दिशादर्शन होते. आणि अशामुळे उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी सहसंबंध आहे. त्यानंतर तिसरे जे विधान आहे ते म्हणजे कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा. तर याचे उत्तर, 19व्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीच्या कार्ल मार्क्स यांनी वर्ग सिद्धांताचा सिद्धांत मांडला. त्यांच्या मते 1. इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. त्यानंतर 2. मूलभूत गरजा भागविण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावरून व मालकीवरून माणसाचे नातेसंबंध अवलंबून असतात. त्यानंतर 3. समाजातील सर्व घटकांना ही उत्पादक साधने समप्रमाणात मिळत नाहीत. आणि 4. उत्पादन साधनांच्या या असमान वाटपामुळे समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्ग संघर्ष सुरू होतात. 5. उत्पादन साधने ताब्यात असलेला वर्ग अन्य वर्गांचे आर्थिक शोषण करतो. मानवी इतिहास हा अशा वर्ग संघर्षाचा इतिहास असतो. त्यानंतर चौथे जे विधान आहे प्रश्न आहे तो म्हणजे वर्तमानपत्राच्या इतिहासातील केसरी व मराठा या वृत्तपत्रांचे महत्त्व स्पष्ट करा. तर मित्र याचे उत्तर, स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक उद्देशांच्या पूर्तीसाठी जी वृत्तपत्रे सुरू झाली त्यात केसरी व मराठा या वृत्तपत्रांचा समावेश होतो. गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे 1881 साली सुरू केली. या वृत्तपत्राने स्वातंत्र्य लढ्याच्या काळात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यामध्ये 1. या वृत्तपत्रांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी लोकात जागृती घडवून आणली. तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली. त्यानंतर 2. तत्कालीन देशस्थितीवर प्रकाश टाकून सार्वजनिक हिताच्या प्रश्नावर विचारमंथन केले. त्याचबरोबर बालविवाह, पुनर्विवाह अशा विषयावर आपली मते मांडली. 3. देशभाषेतील ग्रंथ, पाश्चात्य ग्रंथ, विद्या यावर चर्चा केली व त्यातील विचार लोकांपर्यंत पोहोचविले. 4. ऐतदेशीय आणि विलायतीतील राजकारण यांचा संबंध आपल्या लेखनात मांडला. त्यानंतर 5. ज्ञान प्रसाराबरोबरच नीतिमूल्यांची जोपासना केली. वाईट रूढी परंपरावर यांनी प्रखर टीका करून समाज प्रबोधनाचे कार्य सुद्धा केलेले आहे. त्यानंतर
प्रश्न 6वा जो आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. हा प्रश्न 2 गुणांसाठी असेल. त्यामध्ये पहिले जे विधान आहे ते म्हणजे महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी टिंबटिंब टक्के जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. यासाठी पर्याय अ 25%, ब 30%, क 40% व ड 50%. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड 50%. त्यानंतर दुसरे जे विधान आहे ते म्हणजे भारतात टिंबटिंब पक्ष पद्धती अस्तित्वात आहे. यासाठी पर्याय अ एकपक्ष, ब द्विपक्ष, क बहुपक्ष आणि ड पक्षविहीन. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क बहुपक्ष. त्यानंतर प्रश्न 7वा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने चुकी बरोबर ते सकारण स्पष्ट करा. कोणती 2 विधाने आपणास या ठिकाणी स्पष्ट करावायचे आहेत. हा प्रश्न 4 गुणांचा असेल. त्यामध्ये पहिले जे विधान आहे ते म्हणजे माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे. तर याचे उत्तर हे विधान चूक आहे. कारण एक लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी आणि नागरिक व शासन यांचा परस्परावरील विश्वास वाढविण्यासाठी शासन काय करीत आहे हे नागरिकांना माहीत असणे आवश्यक असते. त्यानंतर 2 पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही चांगल्या सुशासनाची वैशिष्ट्ये या अधिकारामुळे प्रत्यक्षात येतात. 3 शासनाचे व्यवहार अधिक खुले होण्यास या अधिकारामुळे मदत झाली. म्हणून माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभाराची गोपनीयता कमी झालेली आहे. त्यानंतर दुसरे जे विधान आहे ते म्हणजे एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्य सरकार ठरवते. याचे उत्तर हे विधान चूक आहे. कारण एक निवडणुकीचे संपूर्ण संचालन करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते. 2 राज्य सरकारवर ही जबाबदारी टाकल्यास सरकार पक्षपाती धोरण अवलंबेल. त्यानंतर 3 म्हणूनच संविधानाने ही जबाबदारी पार पाडण्यासाठी स्वतंत्र निवडणूक आयोगाची स्थापना केली आहे. यामुळे एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे निवडणूक आयोग ठरवते. त्यानंतर तिसरे जे विधान आहे ते म्हणजे भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. तर याचे उत्तर हे विधान बरोबर आहे. कारण एक भारतीय संविधानाने स्वातंत्र्यपूर्व काळातील मतदानाच्या अधिकारासाठी असणारी सर्व बंधने रद्द केल्यामुळे मतदारांची संख्या वाढली आहे. त्यानंतर 2 संविधानाने स्वीकारलेल्या प्रौढ मताधिकाराच्या तरतुदीमुळे सर्व प्रौढ स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार प्राप्त झालेला आहे. आणि 3 सुरुवातीस मताधिकारासाठी असणारी 21 वर्षाची 18 वर्ष पूर्ण अशी केल्यामुळे मताधिकार अधिक व्यापक झाला. मतदाराची एवढी संख्या जगातील कोणत्याच लोकशाही देशात नाही. म्हणून भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. त्यानंतर प्रश्न 8वा जो आहे प्रश्न 8वा अ जो आहे तो म्हणजे पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणती एक संकल्पना आपणास या ठिकाणी स्पष्ट करावायची आहे. हा प्रश्न 2 गुणांसाठी असेल. त्यामध्ये पहिली जी संकल्पना आहे ती म्हणजे माहितीचा अधिकार. तर याचे उत्तर 1 शासनाने केलेल्या व्यवहाराची माहिती जनतेला मिळावी. शासन आणि जनता यांच्यात सुसंवाद साधला जाऊन परस्पराविषयी विश्वास वाढावा. यासाठी 1905 साली शासनाने माहितीचा अधिकार नागरिकांना दिला. त्यानंतर 2 गोपनीयतेच्या नावाखाली शासन कारभाराचा गैरप्रकार व अधिकारामुळे दडपले जाऊ शकत नाहीत. त्यानंतर 3 शासनाचा कारभार पारदर्शक होण्यास आणि आपण जनतेला उत्तरदायी आहोत याची जाणीव या अधिकारामुळे शासनाला होते. आणि 4 माहितीच्या अधिकारामुळे लोकशाही आणि नागरिकांचे अधिकार यांचे सक्षमीकरण झाले. शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी होऊन शासनाचे व्यवहार खुले व पारदर्शक होण्यास मदत झालेली आहे. त्यानंतर दुसरी जी संकल्पना आहे ती म्हणजे निवडणूक आयोग. तर याचे उत्तर 1 लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी ठराविक कालावधीत निवडणुकांची गरज असते. या निवडणुका खुल्या वातावरणात घेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असावी. त्यानंतर 2 या विचारांचे संविधानाने कलम 324 अन्वये भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती केली. या यंत्रणेत एक मुख्य आयुक्त
व अन्य 2 निवडणूक आयुक्त असून त्यांची राष्ट्रपतीकडून नेमणूक होते. त्यानंतर 3 या तिन्ही आयुक्तांचा दर्जा व अधिकार समान असतात. निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यापासून निवडणुकींचे निकाल जाहीर करेपर्यंतच्या निवडणुकींची सर्व प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या नियंत्रणाखाली चालते. आणि 4 निवडणूक आयोगाकडे स्वतःचा स्वतंत्र कर्मचारी वर्ग नसतो. शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक यांच्या मदतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाते. आयोगाच्या खर्चासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद केलेली असते. अशा प्रकारे निवडणूक आयोग ही संकल्पना आपण स्पष्ट करू शकतो. त्यानंतर प्रश्न 8वा ब जो आहे तो म्हणजे सूचनेनुसार कृती करा. हा प्रश्न या ठिकाणी एक कृती आपणास करावयाची आहे. हा प्रश्न 2 गुणांसाठी असेल. त्यामध्ये पहिली जी कृती आहे ती म्हणजे लोकशाही सुशासनाची वैशिष्ट्ये. तर यामध्ये लोकशाही सुशासनाची पहिले वैशिष्ट्य आहे जनतेच्या मागण्यांना प्रतिसाद देणारे सरकार. त्यानंतर दुसरा आहे न्याय व सर्वसमावेशक विकास. त्यानंतर तिसरा आहे प्रभावी व कार्यक्षम सरकार. आणि चौथे जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे पारदर्शी कारभार. अशा प्रकारे लोकशाही सुशासनाची वैशिष्ट्ये आपणास सांगता येतील. त्यानंतर दुसरी जी संकल्पना चित्र आहे ते आपण पाहूया. तर दुसरे संकल्पना चित्र आहे निवडणूक आयोगांचे कार्य. तर निवडणूक आयोगांचे पहिलं जे कार्य आहे ते म्हणजे निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करणे. त्यानंतर दुसरे निवडणुकांची निकाल जाहीर करणे. त्यानंतर तिसरा मतदार याद्या तयार करणे. आणि चौथे जे कार्य आहे ते म्हणजे उमेदवारांच्या अर्जाची छाननी करणे. अशा प्रकारे निवडणुकींचे वेळापत्रक जाहीर करणे, मतदान याद्या तयार करणे, उमेदवारांच्या अर्जांची छाननी करणे आणि निवडणुकांचे निकाल जाहीर करणे. अशा प्रकारे निवडणूक आयोगांचे कार्य आपण सांगू शकतो. त्यानंतर प्रश्न 9वा जो आहे तो म्हणजे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणताही एक प्रश्न आपणास या ठिकाणी सोडवायचा आहे. हा प्रश्न 2 गुणांसाठी असेल. त्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय. तर याचे उत्तर सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे एक ज्या सामाजिक बाबीमुळे विचारामुळे व्यक्तीवर वा काही लोकसमूहावर अन्याय होतो त्या बाबी व ते विचार नष्ट करणे. त्यानंतर 2 व्यक्ती म्हणून सर्वांना दर्जा समान मानणे व तशी धोरणे आखणे. 3 जात, धर्म, भाषा, लिंग, वंश, जन्मस्थान, संपत्ती इत्यादीवर आधारित श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद न करता समान वागणूक देणे. आणि 4 सर्वांना विकासाची समान संधी देणे. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे मतदारासाठीच्या कोणत्या अटी निश्चित करण्यात आलेल्या आहेत. तर याचे उत्तर मतदानासाठी पुढील अटी निश्चित करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये 1 मतदान करणारी व्यक्ती भारताची नागरिक असावी. त्यानंतर 2 तिचे वय 18 पूर्ण असावे. 3 मतदार यादीत त्या व्यक्तीचे नाव असले पाहिजे. त्यानंतर 4 मतदान करताना त्या व्यक्तीकडे निवडणूक आयोगाने दिलेली ओळखपत्रे वा अन्य मान्यता प्राप्त ओळखपत्र असले पाहिजे. अशा प्रकारे मतदानासाठी या अटी निश्चित करण्यात आलेल्या आहेत. तर मित्रहो, इथून पुढील जे व्हिडिओ आहेत ते पण पाहण्यासाठी या चॅनलला आपण सबस्क्राईब करावे. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.